महाराष्ट्र सरकारने अखेर त्रिभाषा सूत्र लागू करण्यासंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द केल्याची घोषणा केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली। हा निर्णय राज्यातील जनतेच्या, विशेषतः मराठी जनतेच्या तीव्र विरोधानंतर घेण्यात आला आहे। आता नवीन समिती डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणार आहे, जी या विषयावर 3 महिन्यांत सरकारला आपला अहवाल सादर करणार आहे। पार्श्वभूमी काय होती? राज्य सरकारने यापूर्वीच्या निर्णयानुसार प्राथमिक शिक्षणापासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा विचार केला होता। यामध्ये पहिलीपासूनच हिंदीसह आणखी एक भाषा अनिवार्य करण्याचा मुद्दा होता, पण या विरोधात राज्यभरात संताप उसळला। अनेक साहित्यिक, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि मराठी जनतेने याला तीव्र विरोध केला। मराठीवर दुसरी कोणतीही भाषा लादू नका असा सूर जनतेतून उमटू लागला। विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलने आणि निवेदने सादर झाली। फडणवीसांची स्पष्ट भूमिका। सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की दोन्ही रद्द करण्यात आले आहेत। या विषयावर तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार असून ती अहवाल सादर केल्यानंतरच सरकार निर्णय घेईल। या समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर नरेंद्र जाधव यांची नियुक्ती झाली असून समितीला 3 महिन्यांचा कालावधी दिला जाणार आहे। या समितीचं काम काय असेल? माशेलकर समितीच्या अहवालाचा अभ्यास, विरोध करणाऱ्या पक्षकारांची मते ऐकणे, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणे, अहवाल सरकारला सादर करणे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा विजय जल्लोष। उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाचं स्वागत करत असे म्हटलं, मराठी माणसाच्या शक्तीपुढे सरकारची सक्ती हरली। हा विजय आहे आपल्या अस्मितेचा। 5 जुलै रोजीचा मोर्चा रद्द करून विजयी सभा घेणार आहोत। तसेच त्यांनी आवाहन केले की जसे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सर्वजण एकत्र आले, तशीच एकजूट आता कायम ठेवूया। राज ठाकरे यांचा मात्र सरकारला थेट इशारा होता। समितीचा अहवाल जर मराठी जनतेच्या विरोधात गेला तर महाराष्ट्रात समितीला काम करू दिलं जाणार नाही। ही सक्ती जनतेच्या विरोधामुळेच मागे घेतली गेली आहे। अजूनही जर प्रयोग केले तर ती चूक सरकारला महागात पडेल। राजकारण तापलेले। पावसाळी अधिवेशनाची पार्श्वभूमी। या सर्व घडामोडी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घडल्या। रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली। त्याचवेळी विरोधकांनी सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला। कारण काय? त्रिभाषा सक्ती, शेतकरी प्रश्न, कायदा सुव्यवस्था, मंत्र्यांची वादग्रस्त विधानं, जनसुरक्षा कायदा, शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प या मुद्द्यांवर सरकारला विधानसभेत घेरण्याची विरोधकांची योजना आहे। राजकीय प्रतिक्रिया। जयंत पाटील, शरद पवार गट। हिंदी सक्तीच्या विरोधात उभा राहिलेला जनआक्रोश एवढा प्रबळ होता की सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला। हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस। हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे। पहिलीपासून हिंदी सक्ती योग्य नाही। प्राध्यापक मिलिंद जोशी, अभा, मराठी साहित्य महामंडळ। मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन। मराठीची बाजू राखली गेली, हे महत्त्वाचे आहे। तळटीप, ही लढाई संपली नाही। उद्धव सेना आणि मनसे यांच्यात स्वतंत्र बैठकांचं आयोजन झालं आहे। राजकारण, भाषा आणि अस्मिता यांचं हे त्रिकोणीय नातं पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलं आहे। डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या समितीचा अहवाल आणि त्यावर सरकारची पुढची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। उपसंहार। भाषा ही भावनेची गोष्ट आहे। मराठी ही केवळ एक भाषा नाही, ती अस्मिता, संस्कृती आणि ओळख आहे। त्रिभाषा सूत्रावरून उभा राहिलेला विरोध आणि त्यातून मिळालेला हा मराठी विजय केवळ एक निर्णय नसून जनतेच्या संघटित आवाजाची ताकद आहे। या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे? खाली कमेंट करून सांगा। बातमी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।